नमस्कार मंडळी, रोज नवनवीन कीर्तने, भजन, कथा ऐकण्याकरता व पाहण्याकरता आमच्या माझा ज्ञानराजा या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा व शेअर करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी. आता जडोनी पायाशी, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. पांडुरंगा करो प्रथमा संतांसी रंजवू चित्तासी आपुल्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन सारो चराचरी. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा. अनेक श्रांत, थकीत, दीन, दुबळे या सर्वांना त्यांचं दमलेपण घालवण्याकरता, त्यांचा थकवा दूर करण्याकरता जी विश्रांतीची व्यवस्था इतरांना सांगण्यासोबत आपल्या स्वतःसाठी निवडलेली आहे, त्या विसाव्याच्या स्थानाची चर्चा आणि त्या साधनाचं विवरण करणारा हा गोड अभंग आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या पवित्र दिनी आज आपण ही कीर्तन सेवा हरिचरणी समर्पित करतो आहोत, तो वारकरी उपासनेतला आजचा महन्मंगल असा दिनो आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाच्या भेटी करता देहूहून प्रस्थान ठेवून
विसावा घेत आहे. उद्यापासून पंढरपूरकडचा त्यांचा प्रवास आरंभ होणार आहे. त्याची नांदी म्हणजे आजचा हा देहूचा जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाचा दिवस आहे. तुकोबारायांचं पंढरपुराकडे निघणं हे किती महत्त्वाचं आहे हे ज्या अभंगांना पाहिल्याशिवाय कळणार नाही, ते अभंग न पाहता निर्णय घेणाऱ्यांनाही कळावं म्हणून हा निरोप द्यायला हे कीर्तन आहे. विठ्ठला घटनेचा अभ्यास न करता जसं वकिलाचं बोलणं अर्थहीन असतं, तसं आध्यात्मिक विषयावर मत नोंदवताना, निर्णय घेताना संत वाङ्मयाचा अजिबात विचार न करणं हा तितकाच वेडेपणा आहे. विठ्ठला त्यामुळे नेमकं प्रस्थान काय असतं, पालखी सोहळा काय असतो, वारकऱ्याचं देहू आळंदीहून पंढरपूरला जाणं काय असतं, पंढरपूरला जाताना पायी जाणं काय असतं, पायी जाताना नाचत गात जाणं काय असतं, हे ज्यांनी कधी आयुष्यात केलेलं नाही त्यांना त्याचं मूल्यांकन करणं अत्यंत अवघड आहे. मी तर म्हणेन की कठोर प्रतिष्ठानने ही योजना केली, जी टॉकीजने त्याच्या प्रसाराची जबाबदारी स्वीकारली. मला वाटतं हे आजचं कीर्तन कदाचित गजर कीर्तनाचा असेल, त्यानंतर हा चाललेला मनमंदिरा उपक्रम असेल, या सगळ्या सादर झालेल्या कीर्तनांची त्या त्या काळात जितकी उपयुक्तता नव्हती, आज सोहळ्याचा आरंभ होतोय. त्यामुळं आजचं हे चाललेलं सादरीकरण, आजचं हे चाललेलं प्रक्षेपण हे वारकरी नव्हे तर अखिल महाराष्ट्र जनमानसाकरता मरुभूमीतलं मरुद्यान आहे. विठ्ठला त्यामुळे सर्वप्रथम कठोर प्रतिष्ठानला द्यावी तितकी धन्यता थोडी आहे की कधीतरी वर्षातून एक 10-12 दिवस ही मंडळी बीडमधला उत्सव करते. आमचे गौतम भाऊ आहेत, त्यांच्या सोबतीला सगळा परिवार ते 10-12 दिवसच करायचे. परंतु भगवंताला कदाचित अशी अपेक्षा असेल की त्यांच्याकडून हे सतत घडावं. त्यामुळे परमात्म्याने ही त्यांच्यावर ही केलेली कृपा आहे असं मी म्हणेन. किंबहुना त्यांनी आतापर्यंत जेवढी कीर्तनकार मंडळी इथं बोलवली त्या सगळ्यांनी त्यांना जे काही आशीर्वाद दिले असतील त्या आशीर्वादातूनच हे घडतं आणि याची त्यांना जाणीव आहे, हे महत्वाचं आहे. कारण कृपा वेगळी असते, तिची जाणीव वेगळी असते. ते त्या जाणीवेतली आहे, त्याची मला आणि तुम्हाला सुद्धा जाणीव आहे. त्यामुळे या सेवाभावातून हा उपक्रम त्यांच्याद्वारा घडतो आणि खरंच गरजेचं आहे. का हे जे साधन आहे वारकरी उपासनेचे सामान्य नाही. कोणतंही साधन आधी म्हणतो तुमचा अधिकार काय मग इकडे या, परंतु भक्ती साधन, कीर्तन साधन असं म्हणतं तुम्ही कोणीही असा हो, तुम्ही फक्त या. इतका मोठा फरक आहे. त्याच्यामुळे या साधनाने इतकं उदारमतवादी धोरण स्वीकारलं की त्याच्यामुळे या साधनाच्या प्रचारकांना फार नियम वगैरे सांगायची गरजच पडली नाही. खटनट यावे निमंत्रित करतो त्यावेळेला त्या साधनाने सगळ्यांना स्वीकारलेलं असतं. चोखोबारायांचा अभंग आहे. खरं तर असं पाहिजे तसं पाहिजे याला हे चोखोबारायांचं चोख उत्तर आहे. दवंडी पिटी भावे, ते दवंडी पिटतात. ती दवंडी पिटायलाच मी भिवंडीहून आलोय. कोणाला बोलवतायत ते? खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. मला असं वाटतं खट असलेल्यांना सुद्धा
कीर्तनाच्या निमित्ताने भजनाची ओढ लावण्याचं काम करतात म्हणून ते खटोड असावे. विठ्ठल ही त्यांच्या व्यक्तित्वाची स्तुती नाही, ही त्यांच्या कर्तृत्वाची स्तुती आहे. यातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्या. ह्या सगळ्याला कामाला लागावं. मी नेहमी मांडत आलोय, अंधाराला अस्तित्व नसतं, प्रकाशाच्या अभावाची तो संधी साधत असतो. विठ्ठला त्यामुळे त्यांनी हे आयोजन केलं. त्यामुळे आज प्रस्थानाचा सोहळा आपण या कीर्तन संध्येने अनुभवतो आहोत आणि याला प्रसाराचं काम करणारही तितकाच महत्वाचं आहे. शेवटी श्रेय प्रसारकालाही जातं. रामायणातला प्रसंग आहे. हनुमंत लंका जाळून आले, सगळं काही झालं. मग रामप्रभू आदीकडून सर्वजण हनुमंताच्या कर्तृत्वाचे गोडवे गाऊ लागले. एवढं मोठं काम केलं, लंका जाळली, लंका जाळली. ते म्हणाले लंका मी नाही जाळली, मी एकच घर जाळलं होतं. मग बाकी सगळं श्रेय मी वायुसूत आहे ना, हे काम त्यांचं आहे, हे त्यांनी केलंय. म्हणे का आग एखाद्या घराला लागावी आणि सुटलेल्या वाऱ्याने सगळी लंका जाळावी, त्याच्यामुळं मी फक्त एक उद्घाटन करून दिलंय, बाकी सगळी जबाबदारी प्रसारकांनी पार पाडली. चांगला विचार दूर दूरपर्यंत नेण्याचं काम जी टॉकीजची मंडळी करतात, तुम्हाला द्यावी तितकी धन्यता थोडी आहे. खरं तर कीर्तन आणि तुमचं आता हे नातं तयार झालं, रिलेशन, आणि दोघांची एकमेकाला सोबत गरजेची आहे. का चांगली गोष्ट आहे हो, पण त्याला चांगला पसरवणारा भेटला पाहिजे. म्हणून कीर्तनासाठी तुम्ही गरजेचे आहात आणि तुम्ही पसरवणारे चांगले आहात, पण पसरवायला चांगलं काहीतरी पाहिजे म्हणून तुम्हाला आमची गरज आहे. विठ्ठला फक्त आपलं मिळून काय चाललंय ते महत्वाचं आहे. एक एका सहाय्य करो अवघे धरो सुपंथ, अवघे धरो सुपंथ, अवघे धरो सुपंथ, एका सहाय्य करो अवघे धरो सुपंथ, अवघे धरो सुपंथ, अवघे धरो सुपंथ, एका एका सहाय्य करो अवघे धरो सुपंथ, अवघे धरो सुपंथ, अवघे धरो सुपंथ. एका साह्य अवघे धरू सुपंथ. तुकोबाराय मार्गस्थ होत आहेत ना, त्याच्यामुळे आजच्या कीर्तनाचा हा योग सुद्धा तितक्याच तोलामोलाचा आहे बरं का. गंगा यमुनेनं एकत्र यावं आणि तिथं प्रयागराज उभं राहावं. प्रयागराज उभं राहावं. इलाहाबादचं झालं, पुढची वाट महाराष्ट्र पाहतोय. विठ्ठला यातच व्हावं म्हणजे झालं, यात सर्व आलं बरं. गंगा यमुना एकत्र यावी आणि त्या प्रयागावर एखादा माधव उभा राहावा. आपण जर गेला तर प्रयाग माधवाचं दर्शन होतं. तसं तुमचं आयोजन, झी टॉकीजचं प्रसारण, या कीर्तनावरचा प्रयाग माधव म्हणजे आजची ही सर्व संत सभा आहे. महाराष्ट्राला ललामभूत ठरणाऱ्या युवा कीर्तनकारांची आज मांदियाळी आपल्याला उपलब्ध आहे. त्यामध्ये आमचे महंत अतुल महाराज शास्त्री असतील, आदरणीय भागवताचार्य अशोक महाराज इलक शास्त्री असतील, रामायणाचार्य आमचे सोमनाथ महाराज कराळे असतील, ज्ञानेश्वरी कंठस्थ आमचे निलेश महाराज वाणी असतील. या सोबतीला आमचा परिवार आज या कीर्तनाकरता उपस्थित आहे. आमच्या वानप्रस्थ उपासना क्षेत्राला ज्यांनी भूमिदानाचं अतिपुण्य कर्म केलं ते आमचे हारेगाव कळवा येथील प्रतिष्ठित उद्योजक आमचे प्रेममूर्ती विजय भाऊ, ते सहपरिवार या ठिकाणी आहे. आणि तुम्ही आमचा तर हक्काचा परिवार आहात, नाही तुम्ही अवयव आहात आमचे. विठ्ठला आमची उजवी बाजूही उजवी आहे, डावी बाजूही उजवी आहे. गोरख महाराज असतील, त्यानंतर आमचे मयूरजी असतील, चेतनजी आहेत,
जे मृदंग वादक आहेत कौस्तुभजी सापडलेत बऱ्याच दिवसांनी, त्यामुळे कंठी आणि कौस्तुभ मणी असं विराजन आहे. आणि आपण सर्वजण जगद्गुरु तुकोबारायांच्या या प्रस्थान दिनाचा हा उत्सव आपण संपन्न करतो आहोत. तुकोबाराय मार्गस्थ होत आहे, पंढरपूरच्या दिशेनं निघताय. साधन म्हटलं की त्या साधनाचा अवलंब हा 2 कारणाने केला जातो. एक आत्मकल्याण हा हेतू असतो आणि दुसरा जगदहिताय हा हेतू असतो. संतांनी जी साधना अवलंबिली आहे ती आत्महितकारी आहेत म्हणून ती करावी, पण आत्मकल्याण साधल्यानंतर जगदहितासाठी सुद्धा तीच करावी. विठ्ठला त्यामुळे तुकोबाराय आत्मकल्याणाचं साधन म्हणूनही वारीच करतात आणि लोकसंग्रहाचं कर्तव्य पार पडायचं म्हणूनही वारीच करतात. आत्मकल्याणाकरता साधन केलं पाहिजे ही जबाबदारी. आम्ही जन्माला आलोय, सर्व गोष्टी अनुकूल करून घेऊन आलोय. कोरोनाच्या 2 लाटा गेल्या तरी पट्ट्या शिल्लकच आहे, म्हणजे आता जबाबदारी वाढली आहे. लाट येण्याआधी वाट लागण्याआधी वाटेला लागलं पाहिजे. विठ्ठला पण कोणत्या वाट लागेल अशा वाटेला नव्हे, पंढरीच्या लागा वाटे त्या वाटेनं लागावं जिथं तो परमात्मा भेटेल सापडेल. त्यामुळे पहिली जबाबदारी की आत्मकल्याणाचं साधन केलं पाहिजे. संत महात्म्यांनी पंढरीची वारी हे आत्मकल्याणाचं साधन म्हणून केलं. दुसरी महत्वाची बाब ही आमची सेवेची परंपरा आहे म्हणूनही केलं आणि लोककल्याणाचं साधन म्हणून पुन्हा वारी हेच साधन निश्चित ठेवलं. विठ्ठला मग तुकोबाराय ज्या वाटेनं गेले, ज्या वाटेनं जात आहेत त्याच वाटेनं आपण जायचंय. याचा अर्थ नुसती पायीवारी करणं नव्हे, तेणेची पंथे चालू जाता. तुकोबारायांच्या एकनिष्ठ शिष्यांचं प्रमाण आहे. मार्ग दावूनी गेली आधी दयानिधी संतती, तेणेची पंथे चालू जाता, न पुढे गुंथा कुठे काही. त्यांच्या मागे चालायचं म्हणजे काय, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग आणि त्यांच्याच वाटेनं गेलं पाहिजे. मी असं म्हणेन विश्व कल्याणाची इच्छा ज्याला आहे ना त्याला प्रत्येक शास्त्राच्या बाबतीत, प्रत्येक प्रांताच्या बाबतीत आम्हाला संतांना फॉलो केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोणतंही शास्त्र घ्या, तुम्हाला संतांच्याच मागे चालावं. त्यांच्यासारखं अर्थशास्त्र कुणाला कळलं सांगा. जीवनशास्त्र तर मान्यच करावं लागेल, पण ज्या भौतिकतेबाबत आम्ही त्यांच्यावर आरोप करतो, तुकाराम महाराजांना मिरच्यांच्या व्यवहारामध्ये फसवलं असं म्हणतो, पण आयडियल इकॉनॉमिक्स त्यांच्याचकडे. आजचं अर्थशास्त्र पैसा कसा कमवावा ते शिकवतो. किंबहुना पैसेवालेच व्हा एवढंच सांगतो, कसे व्हा ते सुद्धा सांगत नाही. बरं यावं कसं हे सांगतं, जावं कसं ते कोणी सांगायचं. आणि ज्याची व्यवस्था केली जात नाही ना मग त्याचा निचरा हा गैरकारभाराच्याच मार्गाने होतो. विठ्ठला धरण बांधतो आपण का, पाणी अडवलं पाहिजे. पाणी का अडवतात बोला बोला. तुला पाणी अडवलं पण एवढ्यासाठी आम्हाला का अडवलं. पाणी नदीत येणारं ते आपण अडवतो का अडवतो, सिंचन म्हणजे सोडायचंय म्हणून ना. सोडणं आणि अडवणं विरुद्धार्थी आहेत ना. सोडणं आणि अडवणं. मास्क नाहीये, ई पास नाहीये आणि जिल्ह्याच्या बॉर्डरवर अडवणं. पण आम्ही अमक्यांच्या जवळचं आहे जाऊ देता का, सोडणं. विठ्ठला नदीत पाणी येतं, आम्ही बांध घालतो ना, तो बांध त्या सगळ्या पाण्याला अडवतो, पण ते अडवायचं असतं सोडण्यासाठी. सोडता यावं म्हणून अडवलं पाहिजे, पण अडवलं असेल तर सोडलं पाहिजे. अडवलेलं जर योग्य वेळी योग्य रीतीने सोडलं नाही तर ज्याने अडवून धरलंय त्याला फोडून ते बाहेर येतं.
विठ्ठला. अडवणं आणि सोडणं अर्थशास्त्राचं काय असावं ना, अमर्त्य सेननी सुद्धा ज्यांच्या पायाजवळ बसून समजून घ्यावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचार व्यक्त करी, उदास विचार व्यक्त करी, उत्तम गती होय करावेल, उत्तम गती होय करावेल. उदास विचार व्यक्त करी, उदास विचार व्यक्त करी, होय करावेल, उत्तम गती होय करावेल. वाणी महाराज हे प्रमाण एवढं गोड आहे, असं वाटतं हे मंदिरात तर लिहावं, हे मंडपात तर लिहावं, हे मंत्रालयात सुद्धा लिहावं. विठ्ठला. आम्हाला धडा होता, कविता होती 12वीला, म्हणून हा अभंग होता. जोडून या धन उत्तम व्यवहार. तर आम्ही खाली त्याच्या प्रश्नावली चेक केली. एवढ्या गोड अभंगाच्या खाली प्रश्न काय विचारला होता माहिती? वरील अभंगातील यमक ओळखा. आणि त्याच्यात गमक सांगितलं की यमक कुठे, म्हणजे कशातून लोकांना काय सापडू नये याची सुद्धा काळजी घेतली जाते शिकवताना. विठ्ठला. तुम्हाला आदर्श अर्थशास्त्र पाहिजे ना, संतांच्या मागे चालावं लागेल. ही वारी आहे, ही वारी आहे. आम्हाला आदर्श मानसशास्त्र शिकायचं आहे ना, आम्हाला त्यांच्याच वाटेने चालावं लागेल. आम्हाला आदर्श समाजशास्त्र शिकायचं आहे, त्यांच्याच वाटेने चालावं लागेल. आम्हाला आदर्श नीतिशास्त्र त्यांच्याच वाटेने, आम्हाला आदर्श तत्वज्ञान शिकायचं आहे त्यांच्याच वाटेने. का जायचं त्यांच्या मागे? काही गरज नाही आम्हाला त्यांच्या मागे जाण्याची. पण आम्हाला जे हवंय, आम्हाला जे प्राप्त करायचं आहे, ज्यासाठी आमची धावपळ चाललेली आहे, ती धावपळ करून जे मिळवायचं आहे ते फक्त त्यांच्या मागे चालल्याच्याच परिणामात आहे, म्हणून चालवं लागणार आहे. विठ्ठला. काय पाहिजे? खूप पैसा कमवायचा आहे. काय मिळवायचं? ते फक्त आराम पाहिजे. आणि पैसा आराम देतो का? हो ना. खूप प्रसिद्धी पाहिजे आणि आराम पाहिजे. शक्य लोक बसू देणार नाही. आम्ही ज्यासाठी धडपडतो, ज्यासाठी प्रयत्न करतो, ते आम्हाला आमच्या प्रयत्नातून मिळत नाही. सगळ्यांची धावपळ चाललेली आहे. मनापासून प्रयत्न. सुरुवातीला असंच वाटतं की आम्ही जे प्रयत्न करतो यातून आमचं जे इप्सित आहे, आम्हाला जे मिळवायचं आहे, ती विश्रांती नक्की मिळणार. आम्हाला लोक ऐकवतात, महाराज फक्त रिटायर होऊ द्या, मग तुमचा देव आणि आम्ही. काय प्लॅन तयार असतो. फक्त सून येऊ द्या, आप जो कहोगे हम वो सुनेंगे. पहिले सून को लाएंगे. एवढं झालं की बस, मग आम्हाला निवांतता आहे, मग आम्हाला विश्रांती आहे. असे किती टप्पे वाया गेले सांगा ना मला. किती टप्पे वाया गेले. मी तर म्हणेन प्रपंचाची सोपी एवढीच व्याख्या करता येते, संसार म्हणजे हवामान खात्याचा चुकलेला अंदाज. मग माणसं संसारावर राग काढतात. हा मुलगा असा पाहिजे होता, बायको तशी पाहिजे होती, आई अशी पाहिजे होती, वडील तसे पाहिजे होते, भाऊ असा नको पाहिजे होता, शेजारी तसा नको पाहिजे होता. नाही, हे आम्हाला नीट परीक्षण करता आलं नाही.
आम्हाला त्याचा नीट स्टडी करता आला नाही. त्याचा हा परिणाम की आम्ही चुकीच्या निष्कर्षाप्रती येऊन पोहोचलोय. आमच्या अभ्यासाची रीत चुकली असावी. कारण ज्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला ना, त्यांनी मांडलेली परीक्षणं, निरीक्षणं आणि जी गणना आहेत ना, ती इतकी परफेक्ट आहे महाराज. चूक नाही कोठे आली या संसारी. इथं कुठं चुकाचा पत्ताच नाही. तुम्ही ज्या विसाव्या करता हा अट्टहास करता, एवढं झालं की आमच्या आयुष्यात फक्त रेस्ट आहे. काही नाही, रेस्ट नाही, ओनली वेस्ट. सगळं वाया गेलं असं लक्षात येईल. काय शोधलंय लोकांनी? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शोनी, पाठी लागली ओढा, कवणामी शरण जाऊ, दृष्टी देई. फिरलो आम्ही, भरपूर फिरलो, काही खरं नाही, थांग पत्ता लागत नाही. प्रपंचाचे अनुभव चुकतात. मग चुकलेली माणसं, तो अनुभव चुकलेली माणसं त्या प्रपंचावर ताशेरे ओढतात. जरा आपल्या वयाची कुणी दिसली की लगेच सुरुवात. सुनेच्या बाबतीतला पहिला अध्याय, ओम श्री परमात्मने नमः, अथ प्रथमो ध्याय हा धृतराष्ट्र वाच. गीतेने सुद्धा पहिला श्लोक म्हाताऱ्यांचा ठेवलाय विठ्ठला. एकाने बीड शहरात त्या शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना, त्या पुतळ्याच्या तिथे जोरात अनाउन्स केला, इकडे या, लक्ष द्या, लक्ष द्या. सगळे लोक जमा झाले. काय तो एक सिक्रेट आहे, रहस्य, त्याचा भेद करतो. म्हणजे काय भेद करतो? काय नाही म्हणे, 2-4 हजार लोक गोळा झाली हो चौकात असल्यामुळे. गोळा झालेल्या लोकांनी विचारलं काय सिक्रेट आहे, जरा करा ना ओपन. ते म्हणाले मिरची तिखट आहे. लोक म्हणाले हे जाऊ द्या, मेंटल हॉस्पिटलला जाऊ द्या. का मिरची तिखट आहे याचा तुम्ही भेद करता, पण पहिलं ते रहस्य आहे का? लोक म्हणायला लागले अरे वेळेला मिरची तिखटच असते, ती तू बोंबलायची काय गरज आहे? मग माझ्या संसाराने मला दुःख दिलं, कशाला बोंबलता? तो दुःख रूपच असतो. प्रपंचे जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकोनी गेले थोडे ते का वेडे म्हणावे. भर्तृहरीने राज्य टाकिले तेणे श्री गोरक्षा ते फुसिले. राज्य टाकोनी मुंडी झाले की ते गेले भूपती. आहे का माझ्यासारखा कोणी? गोरक्षनाथ महाराज म्हणाले तव श्री गोरक्षनाथ बोलती, 99 कोटी भूपती इतराची नाही गणती, योगाप्रती निघाले. तू तर सोड, असे कितीतरी होऊन गेले मागे. देवासाठी घेऊनी जोग अवगा भोग तेजीला. जोग महाराजांचा ऐकून किती जणांनी भोग तेजीला विठ्ठला. मला असं वाटतं संसार दुःखरूप झाल्यानंतर, तो अनुभवायला आल्यानंतर, आम्ही जर संसारिक क्लायमेटमध्ये असू तर आपण भांडण करू, पण आम्ही तुकोबारायांच्या सोबत असू तर आम्ही भजन करू. त्यामुळे संसारातली माणसं जर भजन करू लागले तर समजायचे यांना ज्ञानोबाराय तुकोबाराय सापडले असावे, आणि भांडण करू लागले की समजायचे आपलीच गाठ पडली असावी. जरा सोपं बोलू का? संसारी त्या संगतीमध्ये प्रपंचाचं दुःखरूपत्व अनुभवायला आलं की माणसाला पश्चाताप होतो, आणि सत्संगात दुःख प्रतीती आली, सत्संगात कळालं की हा प्रपंच दुःखरूप आहे, मग अनुताप होतो. जरा सोपं बोलू, पश्चाताप झालेली माणसं भांडण करतात, अनुताप झालेली माणसं भजन करतात. अनुतापे तुझे राही यातला हा फरक आहे. येवताप व्हायच्या आधी जाणून घेतलेला बरा. महाराज म्हणतात अनुतापाने भजनाला लागलो,
चिंतनाला लागलो आणि चिंतनाने आम्हाला योग्य दशा आणून दिली. विश्रांती पाहिजे, निवांतता पाहिजे, विसावा पाहिजे, शांती पाहिजे. प्रयत्न आमचे चालले. वास्तू शांती होते ना, वास्तूतली ही वस्तू अशांतच राहते. लोकांनी विचारलं, महाराज प्रयत्न आमचे चालले, प्रयत्न तुमचीही चालले. तुम्ही प्रयत्न शांतीसाठी केले, आम्ही शांतीसाठी करतो. आम्हाला अनुभव आला नाही, पण तुमच्या जीवनात तुमची चर्या शांतीने समृद्ध शृंगारित झालेली दिसते. महाराज म्हणतात, हो आम्ही पण ती शांती शांती शोधता शोधता खूप दमणं फिरणं झालं, पण सापडलेला पत्ता मात्र बिनचूक होता. हिंडता गव्हाणे किती फिरलो, किती दमलो. हिंडता गव्हाणिका आम्ही पण हिंडतच होतो, शिणच होतो, विसावा नव्हता मिळत. कीर्ती हे संतामुखी, संतामुखातून कीर्ती ऐकली. आम्ही विनंती केली की पंढरपूरला जाणारा दाखवा ना, तो हरी दाखवा, जो मला विसावा देईल, जो शांती देईल. महाराज मिळाला का? हो, पूर्णपणे विसावा मिळाला. महाराज तुम्ही विसावले हो, पण मग आमच्या जीवनामध्ये वणवण चालूच आहे ना, धावपळ सुरूच आहे. निवांततेचा विश्रांती नाही कोठे म्हटलं आपण, कुठंच विश्रांती नाही, कधीच नाही, कशीच नाही, केव्हाच नाही. मग जिथं फक्त वणवण आहे, धावपळ आहे, अशा आम्हालाही विसावा पाहिजेच ना. तर माणसाची गंमत अशी आहे, विश्रांती का करतो? धावायचं आहे म्हणून. आणि धावतो का? विश्रांती व्हावी म्हणून. विठ्ठला कष्ट का करतो? पैसे का गुंतवतो? पैसे यावे म्हणून. चालूच आहे, पैसे यावे म्हणून पैसे टाकतो.
आणि टाकलेल्या पैशातून ते पुन्हा कधी येतील त्याची वाट पाहतो. धावपळ करणारा विसाव्याची अपेक्षा ठेवतो, विसावा घेऊन पुन्हा धावपळीची तयारी ठेवतो. मला म्हणायचं काय, लोक अपेक्षित आहेत ना आता मला विश्रांती प्राप्त व्हावी, मला विसावा प्राप्त व्हावा, कुठून तरी मिळावा. एक क्षणभरही विसावा मिळाला नाही. आम्ही कसं करावं? महाराज म्हणतात आता तुम्ही काळजी करायची नाही, आता तुम्ही चिंता करायची नाही. म्हणजे मग करायचं काय? आम्हाला विश्रांती पाहिजे. महाराज म्हणतात तुम्हाला विश्रांती का मिळाली नाही सांगतो. एक, विश्रांती जो देतो तो तुम्हाला माहिती नाही, आणि विश्रांती जिथं मिळते तिथे तुम्ही अजून गेलेच. दोन्ही बाबी महत्वाच्या. विश्रांती जिथं मिळणार आहे तिथं जात नाही, आणि विश्रांती देतो कोण ते माहीत नाही. मग याच्या व्यवस्था काय? महाराज म्हणतात मला सगळं ज्ञात आहे, तुम्ही फक्त माझ्या सोबत चला, जिथं विसावा मिळेल तिथे आपण सगळे त्याच्याकडे जाऊ आणि विश्रांतीला प्राप्त व्हावू. अभंगाचं पहिलं चरण. जाऊ देवा जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा. निवांतता पाहिजे ना, निश्चिंतता पाहिजे ना, शांती पाहिजे ना, विसावा हवा. कुठं जाता? सगळीकडे जाऊन या, पण तरी पंढरपूरला गेल्याशिवाय विसावा मिळणार नाही. त्याच्या गावाला जावंच लागेल. जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा. विसाव्या करता तिथं जावं लागेल. तुकाराम महाराजांनी आम्हाला नुसतं मार्गदर्शन केलं नाही, आम्हाला नुसता पत्ता सांगितला असं नाही, ते आमच्या सोबत येणार आहेत असं नाही, ते आम्हाला त्यांच्या सोबत नेणार आहेत असं आहे. विठ्ठला आपल्या सोबत जर एखादा आला तर त्याची व्यवस्था आपल्याला पाहावी लागते. पण आपण एखाद्याच्या सोबतीला गेलो का, ए बाबा मी तुझ्याबरोबर आलो ना, बाकीचं तू पापीला विठाला. त्यामुळे तुकोबारायांनी जा असं म्हटलं असतं तरी अडचण होती. चला मी तुमच्या बरोबर येतो तरी अडचण होती. आता ते म्हणाले चला आपण जाऊया. म्हणजे मग आता चालताना तिथपर्यंत जाण्यापर्यंतची सगळी जबाबदारी तुकाराम महाराजांवर आहे. सगळी जबाबदारी त्यांनी घेतली.
म्हणजे एखादा चालताना मध्ये दमला थकला, त्यात ते म्हणालेत ना जाऊया, मग ते आता थकले भागले ते पाहतील. एखादा फतकल घालून बसला तर काळजी करण्याचं कारण नाही. भागलिया मज सांभाळते. काय भागला तर चालेल, फक्त दिंडी सोडून नाही भागला पाहिजे. दिंडी सोडून गेला मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची. आणि तुम्हाला गंमत सांगतो, सायन्सने याचं निरीक्षण परीक्षण काय करायचं ते करा. किती वृद्ध व्यक्ती असू द्या, दिंडी सोबत भजन करत चालत असू द्या, किती मोठा टप्पा असू द्या, थकते का बोला? नाही. पण एखादा दिंडी सोडून थोडासा राहिला माग, मग त्याला उर्वरित पार करायला किती लागतं ते विचारा जाऊ. आपलं डिझेल खपतं त्याचं विठाला. म्हणजे मी जे बोलतो ते नुसतं प्रमाणात नाही, प्रमाणात आहे. जाऊन पहा, करून पहा. ज्ञानबा तुकाराम काय एनर्जी आहे, काय एनर्जी. मला असं वाटलं पायीवारी व्हायला पाहिजे होती, काहीतरी वेगळ्या पद्धतीने होती. तसं नाही, ही वारी खरंच व्हायला पाहिजे होती. कारण ही ज्ञानबा तुकाराम आहे ना, ही कोरोनावरची सगळ्यात मोठी लस आहे. लस. मी तिला लस म्हणू का, त्याच्यापेक्षा ती लस जिथं टोचतात ती ही नस आहे. नस, नुसती लस नाही, नस. कदाचित वारीच्या ऊर्जेनं तो कोरोना पळून जाऊ शकतो की काय, या भीतीनं वारी थांबली असावी. कारण काही लोक समाधान मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, काही लोक समस्या टिकवण्याच्या प्रयत्नात असतात. विठाला. त्यामुळं काही लोकांचं अजून टिकणं हीच समस्या आहे. विठाला. मला काय म्हणायचं आहे, दिंडी सोडून भागला की दमतो ना माणूस. म्हणजे याचा अर्थ आम्ही त्यांच्या सोबत आहोत एवढं फक्त जे काही आपलं बॉन्डिंग आहे, जे आपलं ठरलंय ना तेवढं पाळावं. ते नेतात बरोबर नाही, ते बरोबर नाही, ते बरोबर नेतात, ते बरोबर नेतील. फक्त आपण बरोबर पाहिजे आणि त्यांच्या बरोबर पाहिजे. काही माणसं बरोबर असतात पण त्यांच्या बरोबर नसतात, आणि काही त्यांच्या बरोबर असतात पण बरोबर नसतात. एवढं तुम्ही बरोबर ध्यानात ठेवा. मग ते थकू देत नाही, मग ते दमू देत नाही. अहो खरं सांगू का, त्यांच्यापेक्षा आपली काळजी करणार जगात कुणी नाही. ते सोडतील आपल्याला. त्यांचं जे म्हणणं आहे ना, जाऊया, चला जाऊया, कोण आपलं कोण आहे असं सांगा ना, कोण आपली काळजी करणार. माझ्या आवडीचं उदाहरण आहे, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे हुच्चूराव नावाचे एक निवृत्त सेवेकरी होते. उच्च पदस्थ होते, जवळचं असं कोणी नव्हतं. आणि ते हुच्चूराव महाराजांच्या सेवेत होते. एकदा काही कामानिमित्ताने साताऱ्याला त्यांना जावं लागलं. येताना थोडा उशीरच झाला, 9:30 पावणे 10 झाले असते. परत येता येता त्या हुच्चूरावांच्या मनात एक विचार आला असा की 9:30 पावणे 10 वाजले, इतकी रात्र झाली, मी असा हा एकटा महाराजांकडे राहतो, माझं कोणी असतं तर माझी वाट नक्की पाहिली असती. मनात विचार येऊन गेला, माझं आज कुणीतरी असावं, बायको असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, आई असतील, वडील, कुणीतरी एक असतं तर माझी वाट पाहिली असते ना. की एवढा उशीर झाला, कुणी अजून कसे घरी आले नाही. अमेरिकेमध्ये आता जॉब मिळतो वृद्ध लोकांना. ते जे दोघं असतात ना,
त्यांना रोज फक्त ओरडायचं, इतका उशीर समजत नाही, आरोग्याची काळजी, याचे पगार चालू झाले. म्हणजे आपल्या घरातली आरडा ओरड हा सुद्धा एक लाईफ सिलेबसच आहे. विठ्ठला अमेरिके एवढे पैसेवाले झालो का तोही रोजगाराचाच विषय. हुचुरांच्या मनात कुणीतरी असतं तर वाट पाहिली असती. 9:45-10 वाजता हुचुराव आले. महाराज राम मंदिराच्या दारात उभे होते, हातात जपमाळ होती. आणि जसं हुचुरावांना समोर पाहिलं महाराज अगदी भाव आवेगाने बोलले, हुचुराव इतका उशीर हो, मी केव्हाचा वाट पाहत. महाराज असं म्हणण्याचा अवकाश. हुचुरावांच्या दोन्ही डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागले. याला म्हणतात तुम्ही संत माय कृपा, तुम्ही संत माय कृपा, तुम्ही संत माय कृपा, तुम्ही संत माय कृपा, आयने पतित केवा, आयने पतित केवा, आयने पतित केवा, तुम्ही संत माय कृपा, अजून सोपं बोलू. अहो अडचणीच्या वेळेला आपल्याला आधार देण्यासाठी संतच पाहिजे. मी तर त्या उलट सांगेन, तुमच्या जीवनात गौरवाचा क्षण असेल ना, तेव्हा त्या क्षणाला पण तुमच्यावर भरभरून आनंदाचा प्रेमाचा वर्षाव करायला सुद्धा एखादा संतच असला पाहिजे. कारण संसारी माणसाच्या जीवनाचा जो आनंद असतो, तो आनंद, ते वैभव, ते ऐश्वर हा तुमचा आनंद आहे. ती एखाद्याची पोटदुखी पण असू शकेल. त्याकरता एखादा साधू पुरुषच पाहिजे ना, एखादा साधू पुरुष. आज माऊलीच्या प्रस्थानाचा दिवस. माऊलीने प्रस्थान ठेवलंय, पंढरपुराकडचा प्रवास सुरू झालाय. आजोळी माऊली निवासस्थ होते, या वेळेत थांबते. कीर्तनकार कुठेही कीर्तन करून आला तरी त्याला आळंदीत माऊलीच्या मंदिरात माऊलीच्या समाधी समोर कीर्तन करण्याचा आनंद काही वेगळाच. तो तिथं किती जणांना आवाज जातो तो विषय गौण आहे, पण तिथला आनंद वेगळा आहे. विठ्ठला त्यामुळे ती जबाबदारी तुकोबारायांनी घेतली आहे. आणि ते म्हणतात आता आहोत ना आपण जायचं. काय सांगितलं महाराजांनी, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. जाऊया देवाच्या गावाला जायचंय. महाराजांनी ठरवलं. काय होतं, देवाच्या गावाला जायचंय हे ठरवा, पण देवाच्या घरी जायच्या आधी ठरवा. पण देवाच्या घरी जातो तरी ठरवतोय कुठं जायचंय. जाऊ आता घरी पोहोचला, आता गावाचं काय ठरवत. महाराज देवाच्या गावाला जायचं ठरवतात. तिथं विसावा मिळेल, विसावा प्राप्त होईल, स्वानुभव आणि इतरांना तो महाराजांनी केलेला उपदेश आहे. इथं देवाचं गाव म्हणजे 100% पंढरपूर पहिलं पकडूनच ठेवा. कारण संत काही बाबतीत आग्रही आहे. ते धामाबद्दल आग्रही आहे, ते स्वरूपाबद्दल रूपाबद्दल आग्रही. संत नामाबद्दल फार आग्रही नाही. त्यामुळे मंत्र घेताना सुद्धा किती नावांचा एक करून घेतलाय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. आग्रही नाही, ते फार आग्रही नाही. पण तू नामदेव महाराजांकडे पाहिल्यावर असं वाटतं ते रूपाच्या बाबतीत फार आग्रही आहे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघेनी तयाचे दर्शन. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या.
हे धामाबद्दल सुद्धा आग्रही आहे. त्यामुळे देवाचं गाव म्हणजे महाराजांना पंढरपूर अपेक्षित आहे, अभिप्रेत, आणि त्या गावाला आपण जायचं महाराजांनी ठरवलं. हे बघा, कोणत्या गावाला चाललात त्यावरून तिथं काय मिळेल ही गणितं ठरलेली आहे. किंबहुना काय पाहिजे त्यावरून कोणत्या गावाला जायचं असं लोकही धोरण ठरवतात, आणि कोणत्या गावात काय मिळतं ठरलेलं आहे. तुम्ही लोणावळ्याला गेलात तर चिक्की मागणं काही तिथं चुकी आहे का? ते तिथेच आहे. तुम्ही महाबळेश्वरला गेलात म्हणजे स्ट्रॉबेरीच आणणार, आमच्या मुरबाडच्या मशाला आला तर घोंगडीच घेणार, येवल्याला गेलात तर पैठणीच घेणार. तिथली ती विशेषता, त्या ठिकाणचं ती त्या ठिकाणची ओळख आहे. मुंबईत आलात तर ट्रॅफिकला जरूर भेट द्या आमच्या विठ्ठला. मुंबईला आलात आणि ट्रॅफिक नाही म्हणजे गोठ्यात जायचं आहे आणि बैलाच्या मुताची घाण येण्यासारखं झालं ना, ते तुम्हाला स्वीकारायचंच आहे. तिथं तुम्हाला ते नाकारता येणार नाही. तिथं गेला ते गाव, तिथली ती स्पेशालिटी आहे, तिथं तुम्हाला त्याला सामोरच जावं लागणार. सांगतो ना काही गावांबद्दल. तुम्ही देहाच्या गावाला आलात, जन्म मृत्यू आहे ते कंपल्सरीच आहे. अगा देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया करी. देहाच्या गावाला जाणार असाल, जन्म मृत्यू कन्फर्म आहे. इंद्रियांच्या गावाला जर जात असाल तर मग विकार, ममता, अहंकार यांच्याशी सामना होणारच. ज्ञानोबा म्हणतात, इंद्रिय ग्रामीच्या राजविधी अहंममतेची जल्पवादी विकारांतरांची मांदी मिळेल. इंद्रिय ग्राम, इंद्रिय रूपी गावच आहे. तिथे गेलात की या गोष्टीला सामोरं जाणं. शरीराच्या गावाला आलात तर जन्म मृत्यू, इंद्रियांच्या गावाला आलात तर विकारांना सामोरं जावं लागेल. संतांच्या गावाला गेलात तर संताची गावी प्रेमाचा सुवार, संताची गावी प्रेमाचा सुवार, संताची गावी प्रेमाचा सुवार, संताची गावी प्रेमाचा सुवार. गावाच्या स्पेशालिटी चालल्यात. बरं, संतांच्या गावाला गेलं काय, तिथं फक्त प्रेम. आमच्या भिवंडीला थोर संत झाले, संत माऊली शांताराम भोग जयवंत महाराज. ते अगदी गुंडाला जरी पत्र लिहायचं असलं ना तरी त्याच्या नावापुढे विरुद्ध ते लिहायचे प्रेम मूर्ती. म्हटलं हा गुंडावर हल्लाय विठ्ठला. आणि ही विशेष त्या प्रेममूर्ती, तो प्रेममूर्ती शब्दच पुढे लागला ना की त्यातल्या अर्धा गुंडपणा खलास व्हायचा. भाऊरायांनी मला प्रेममूर्ती म्हटलंय, मग जनाची नाही निदान. आमचे गुरुजी म्हणायचे प्रत्येकाबद्दलची चांगली भावना, चांगलं मत ते व्यक्तच करत चला, ते बोलत चला. अशी काही गरज नाही की तिथून चांगलेपण आलं ते दिसल्यावर तुम्ही ते व्यक्त केलं. अरे खरे तुम्ही तेव्हा तुम्ही जे त्याच्याबद्दल चांगलेपण व्यक्त करा आणि ते त्याच्यात मुरे विठाला. माझ्या दृष्टीने खरा सत्यवादी कोण हो? जो खरं बोलतो तो, जो बोलतो आणि ते खरं होतं तो खरा सत्यवादी. तो प्रेमळ आहे, तुम्ही त्याला प्रेम मूर्ती म्हणता.
त्याच्यात अजिबात प्रेम नाही, पण तुम्ही प्रेममूर्ती म्हटलं आणि तो प्रेमळ झाला, ही केवढी क्रांती आहे. एवढी क्रांती. आणि हे तर संतांचं वैशिष्ट्य आहे. नारद जर ओरडले असते वाल्या बदलला असता का? वाल्मिकी झाले असते? मला सांगा, एक ब्राह्मण मारल्यानंतर एक खडा रांगणात टाकायचे असं आपण ऐकी बा. असे 7 रांगण भरून गेले, कोण म्हणतं 17 रांगण भरून गेले. लोकाख्यायिका असतील त्या. मला एक म्हणायचं आहे, काय करू शकतात संत, काय करतात? 17 रांगण भरले खडे टाकून टाकून एवढी माणसं ज्यांनी मारली, किती क्रूर असेल, किती क्रूर असेल. पण एक क्रौंच पक्षाचं मिथून चाललं होतं आणि एका व्याधाने बाण मारला, तो क्रौंच मेला, तर त्यांच्या वियोगाने त्यांना होणारं दुःख यांना सहन झालं नाही आणि त्या व्याधाला शाप देऊन टाकला. कोणी? वाल्मिकींनी शाप दिला. जिथून रामायण महाकाव्याचा उद्गम आहे, मा निषाद पहिला शब्द बाहेर पडला. जरा तुलना करा. 7 रांगण भरून गेले, एवढे खडे एक माणूस टाकल्यावर एक एक खडा टाकून एवढे रांगण भरतो, किती क्रूर असेल ते हृदय, किती क्रूर असेल. आणि एक पक्षाचं मैथून चाललंय, एका पारद्याने बाण सोडला, त्यातला एक पक्षी मेला, त्या युग्मातलं एक जण गेलं, तर त्यांना होणाऱ्या विरह व्यथा हे सहन करू शकले नाहीत. प्रेममूर्ती लिहिल्यावर तिथं ते निर्माण होतं. विठाला मला असं वाटतं, प्रपंचिकाला प्रतिष्ठेचं वलय असलं पाहिजे आणि पारमार्थिकाला प्रेमाचं वलय असलं पाहिजे. जागा चुकू नये. विठाला विठाला. मला म्हणायचं काय, गाव इंद्रियांचा असेल तर विकार, गाव शरीराचा असेल तर जन्म मरण, गाव संतांचा असेल तर तिथं नक्की आम्हाला प्रेम प्राप्त होणार. महाराजांनी शेतलं गाव कोणतं आहे? देवाचं. मग मिळेल काय? विसावा मिळेल ना. विसावा देणं त्या गावाचा धर्म आहे. मी तर म्हणतो तिथं विसावा आहे, म्हणून तिथं पोहोचण्यासाठी तू इथून आता धावपळ करायला सुरुवात करा. तुका म्हणे धावा, धावा. 22 माऊंट वेळापूर पुढे किंवा आहे पंढरी विसावा. तुकोबाराय म्हणतात, चला आता आपण काय करायचं? जाऊ देवाची या गावा. संत पंढरपुराबद्दल जेव्हा लोकांशी बोलतात तेव्हा वेगवेगळ्या क्रियापदांची किंवा एकाच क्रियापदाच्या वेगवेगळ्या स्वरूपाची योजना करतात. लक्षात घ्या, ते एखाद्याला जायला सांगतात तेव्हा डेस्टिनेशन पंढरपूरच असतं. ते स्वतः जायला निघतात तेव्हा डेस्टिनेशन पंढरपूरच असतं. आणि ते कोणाला सोबत घेऊन जायला निघतात तेव्हाही डेस्टिनेशन पंढरपूरच असतं. विठाला आपल्याकडे पुरावा आहे. पुरावा नसेल तर पुरावा. जा म्हणतील तेव्हा पण, जाईन म्हणेन तेव्हा पण, आणि जाऊ म्हणेन तेव्हा पण. ठिकाण ठरले कोणतं? देवाचं. जा म्हणतात तेव्हा पंढरीसी जा रे आल्या
जा रे आल्यानो संसारा, पंढरीला जा, पंढरीसी जा, वारी कर ती वारी. तुला तो सोयरा दिनाचा पांडुरंग आहे, तो आपलंसं करील. फार शब्द महत्वाचा. आपण नरहरी महाराजांचं वचन उच्चारत असतो, त्याचा उद्घोष करत असतो. वारी वारी जन्म मरणाते वारी, वारी 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 वारी. किती 3 वेळा योजना आहे होती, 3 वेळा योजना. वारी 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 का असं म्हटलं असावं? मला असं वाटतं ही आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर ही वारी आपण सध्या करत आहोत. ती जन्म मरणाची पण बोला वारकरी जाऊ. कोण म्हणेल मी वारकरी नाही? इथला नाही तर तिथला आहेच की विठाला. आहोत सगळे वारकरी, फक्त ऍडिशन मध्ये पंढरपूर पाहिजे म्हणजे वंडरफुल होईल. वारकरी आहोतच. त्यामुळे आपण करतो ती जन्म मरणाची वारी, आपल्याला करायची आहे ती पंढरपूरची वारी. मग ही वारी चालू आहे तर ती वारी का करावी? जन्म मरणाची वारी चालूच आहे ना, मग पुन्हा पंढरपूरची वारी का? त्याचं कारण आहे, एक वारी सुखदायक आहे आणि दुसरी वारी दुःखदायक. पंढरपूरची वारी सुखदायक आहे, विचारा कोणाला. ते तर घटका मोठे दिवस लेखी धरून या मा. कही एकादशी आषाढी संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. काही आवडत नाही, बस पंढरपूर पाहिजे, पंढरपूर पाहिजे. आता तिथं जायचं, आता तिथं जायचं, तिथं जायचं. पंढरपूरला गेलो, बेचैन होता, अस्वस्थ होतो वारकऱ्याला, अस्वस्थ होतो. आणि खरंच अस्वस्थता व्हायलाच पाहिजे. का? एवढा कोरोना वाढला असताना निवडणुका जिथं झाल्या तिथं वारी होत नाही, म्हणजे आपण अस्वस्थ होत नाही. असू विठाला हा कोरोना ऐच्छिक विषयात बसला असावा. विठाला पंढरपूरची वारी सुखदायक आहे. किती त्रास झेलत जातो वारकरी, सांगा ना, किती त्रास झेलतो. पुणे जिल्हा असेपर्यंत पाऊस असतो, सासवडला वळकट्या नाही तरंगल्या तर नवल. किती मेन माणूस असला तरी मेन कापड घेऊनच झोपतो. मेन माणूस मेन कापड, काहीच अडचण नाही, तरी सोचतो. अहो, ज्याला घरी आपल्या बंगल्यात शॉवर बाथची सवय असते, शॉवर बाथ. पूर्वी तर ते वरूनच पाणी येतात, आता सगळ्या बाजूने पाणी येतं. इतके प्रगत झालो आपण. वारीमध्ये काय शॉवर बाथ असतो का? वारीचा एक टँकर बाथ. त्रास असतो का? कधी कधी तर फार मौज राहते. अख्ख्या अंगाला साबण चोळतो, पाणी का पडत नाही पाहतो, डोळ्यावरचं साबण काढतो, टँकर गेला, स्वतःवरच हसत बसतो. वारी स्वतःवर हसायला शिकवते. मला असं वाटतं ज्याला स्वतःवर हसता आलं त्याला रडवण्याची जगात कोणात ताकद नाही. विठाला रोजचं उदाहरण, रस्त्याने चालताना जर आपण पडलो तर रस्त्यात आपण पडल्यानंतर पहिल्यांदा बघतो काय? बघतो कोणी बघतो का? मग बघतो कुठं धक्का लागला. बरं, जर 4 चौघात पडलं तर काय होणार? काय नाही. फक्त आपण पडलो ना तर उठताना हसत उठा, बस कोणीच हसणार नाही तुम्हाला. तुम्ही कसं मस्त पडलो दणकर, त्यांचं जाऊ द्या, याचं एंटरटेन केलं, आता आपण काही सहभाग घेणार. पण तुम्ही जर लपवायला लागले ना, असंच पाहिजे. वारी दुःख नष्ट करते की नाही मला माहिती नाही, पण त्या दुःखाची, दुःख देण्याची जी क्षमता आहे ना, तिला नष्ट करते. ते दुःख निष्प्रभ होऊन जातं, घटना निघून जाते, घटना घडून जाते. पण त्या घटनेतून ज्या अंतःकरणाला ज्या वेदना होतात, अंतःकरणाला ज्या व्यथा होतात ना, त्या आम्हाला जाणवत नाही. इतक्या उंचीवर आम्हाला वारी नेऊन ठेवते. साताऱ्याचं वारं असतं, सोलापूरचं तो ऊन, नात्यापुत्याचा पहिला टप्पा, कलर गया तो पैसा वापिस. ओरिजिनल गोरे वारीत कळतात. दोस्तो की तुमच्या
केल्याशिवाय इथं आमचा कोणाचा निभाव लागायचा नाही. विठ्ठल. हे काळ्याचं गोरं करणाऱ्यांच्या जाहिरातवाल्यांना वारीत डेमो द्यायला सांगूया. विठ्ठल. बरं काही लग महाराज मला इकडे विचारलं, हे वारीत माणसं ही एवढे काळ्या रंगाचे होतात. म्हटलं ते तो काळा रंग नाहीये तो. म्हटलं मग तो पांडुरंग आहे. तो पांडुरंग आहे. तो त्याच्याकडे जाता जाता त्याच्या सारखं करून ठेवतो ना. देव पहावया गेलो तेथे काळा होतो. तो काळा होत नाही. विठोबा त्याला असा हात लावतो. त्याचा तो प्रसाद आहे आणि म्हणून तो मिरवायचा असतो. आणि ते वारकरी मिरवतात. कोणी सफेद दिसलं ना एसटीत आलाय. वारीमध्ये त्रास आहे ना, आम्ही सहन करतो ना, परंतु सुख आनंद त्याला सीमाच नाही महाराज. त्याला सीमाच नाही. त्याला सीमाच नाही. त्या आनंदावर जळतात लोक. विठ्ठला. एवढा आनंद आहे. बरोबर. ती वारी सुखदायी आहे आणि आमच्या वाट्याला आली ही वारी काही सुखद नाहीये. किती वेळा जन्म यावे नित्य भावे आळवली हो. संसाराला येऊन फजिती होते असं न मानू नका कुणी. संसाराला आलोय ही काही कमी फजिती आहे का? आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस उलटा टांगून ठेवला होता. याच्यापेक्षा काय फजिती आहे? म्हणजे ही वारी दुःखदायक आहे, ती वारी सुखदायक आहे. पण त्या सुखदायक वारीने ही दुःखदायक वारीचा नायनाट करता येतो. वारी वारी जन्म मरणाचे. आळंदी पंढरीची वारी जन्म मरणाच्या वारीला वारी. वारी वारीला वारते म्हणून ती वरावी. विठ्ठला. जेव्हा जा म्हणून आलं ना, जा सांगणं आलं. पंढरीसी जा रे. जा सांगितलं तेव्हा पंढरपूरला जा असं सांगितलं. बर. जेव्हा जाईन सांगायची वेळ आली ना, कुठे निघाले तुम्ही? कुठं निघालो म्हणजे ठरलंय माझं. अवघाची संसार सुखाचा करी आनंदे भरी तिन्ही लोक जाई नगे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा पुरिया. जा म्हटल्यावर पंढरपूर, जाईन म्हटल्यावर पंढरपूर आणि जाऊ म्हटल्यावर पण पंढरपूरच ना. नाचत जाऊ त्याच्या गावाला. तुम्ही बरेच नाचाल आणि बराच मोठा विसावा होईल. ते बरं आहे. हे प्रमाण महाराष्ट्र सरकारला आपण पाठवूया. वारी तशी होत नाही आणि पंढरपूर तसा विसावा देत नाही. त्याला एसटीत जाऊन तो विसावा मिळत नाही. नाचत जाऊ त्याच्या गावा.
जावं लागेल. कसं जायचं ते सांगून ठेवलेलं आहे ना. गात जागा चाल हा अभंग गायल्याशिवाय दिंडीतलं भजनच पूर्ण होत नाही. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळूया सुख देईल विसावा रे. जाईन आणि जाऊया जाऊ देवाची गावात. लोकांनी विचारले देवाच्या गावाला जायचं आता मॉडर्न वारकरी होत आहे. ते म्हणाले गाव कुठं आहे काय. संतांनी त्या काळात गुगल लोकेशन सिस्टम सांगून ठेवले. लोकेशन वगैरे लोकेशनच्या पलीकडे गेले त्यांना लोकेशन काय घेऊन बसला. गुगल लोकेशन सिस्टम ऍड्रेस कसा प्रेझेंट करावा कसा सांगावा हे जुने निरोप आहे. जुने निरोप. लोकांनी विचारलं देवाचं गाव आहे कुठं ते शोधा. अख्ख्या जगात सर्च मारल्यावर देवाचं गाव निघालं मृत्यूलोकात. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव तो मॅप होता ना तो असा आणखी झूम करून पाहिजे मोठा वाढवलं त्याला. मृत्यूलोक तर मृत्यूलोक कुठं लहान आहे तो कुठं छोटा आहे. एवढा मोठा तर त्याचा पसारा. सप्तद्वीप आहेत 9 खंड आहेत त्याच्यात आम्ही कुठं शोधायचं त्याला. मग शाक द्वीप शाल्मली द्वीप कोणत्या लक्षद्वीप कोणत्या द्वीपात शोधायचं. मग संतांनी तो लोकेशन सिस्टम आणखी थोडंसं खाली आणलं. ते म्हणाले अनेक द्वीप असले तरी जम्बुया द्वीपामाजी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव गा. म्हणजे आधी लोक सांगितला. देवाचा गाव कुठल्या लोकात आहे मृत्यूलोकात. त्या मृत्यूलोकातल्या कोणत्या द्वीपात आहे जम्बूद्वीपात. मग जम्बूद्वीप तरी कुठं लहान आहे आशिया खंड कुठं लहान आहे त्याचाही विस्तार मोठा आहे. मग आणखी झूम केल्यानंतर मग क्लिअर कट सगळं दिसून आलं. काय दिसलं तुम्हाला भीमाती Hare
एवढा वेळ शूटिंग मध्येच होते. हे प्रमाण असं म्हटल्याशिवाय त्याचा आनंद नाही. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळूया. मग पत्ता सांगितला. काय पत्ता आहे? भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. त्या पंढरपूरला आम्ही जाऊया. जाऊ देवाची या गावा. लोकांनी विचारलं का देवाच्या गावा म्हणता पण जाऊ म्हणता, आम्हाला घेतलं जाईल का? मला तुम्हाला घेतलं जाईल का? म्हणजे ज्यांना कुठंच घेतलं जात नाही त्यांच्यासाठी ही शाखा आहे विठाला. किंबहुना भगवंत काही काही जागा भक्तांसाठी स्पेशल ठेवतो आणि त्याच्या गावाला आलेली माणसं भक्त जेव्हा त्याला सापडतात ना, तो बाकीच्या बाजूला करतो. मी सांगेन आपल्याला सोदाहरण स्पष्ट करा. जाऊ देवाची देवाच्या गावाला जाण्याचे क्षण येतात. मी तर गंमत सांगेन आपल्याला. आज तुकोबाराय लोकांना सांगतायत की देवाच्या गावाला जायला पाहिजे. म्हणजे परमार्थ प्रपंचाला सांगतोय की देवाच्या गावाला जाऊया. काही काही तर अशा जागा आहेत की प्रपंचाने परमार्थाला सांगितलंय देवाच्या गावाला जा. कृष्णस्यासीत सखा कश्चित, श्रीमद भागवत. अहो किती दिवस हे दारिद्र्य घेऊन बसणार आहात? तुमचा मित्र द्वारकेचा सम्राट आहे ना, राजाधिराज आहे ना, जा की त्याला सांगा. सुदामदेव म्हणाले काय सांगू, काय सांगू, काय आधार कार्ड दाखवू का रेशन कार्ड दाखवू? रेशन कार्ड नाही दाखवलं सुदामेने, कारण रेशनॅलिटी होती, विवेकवाद. आयुष्यभर फक्त रेशनचाच विचार करतात, त्यांचा रेशनॅलिटीशी काय संबंध? नाही जाणार मी. काय सांगू त्याला, मला खायला मिळत नाही. त्याचं नाम घेईन, आहे तसा राहील. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे. त्याच्या इच्छेनं आम्ही जगतो. आमचा स्वामी तो, आम्हाला घेणं नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आली. पण तिने हे